भारतीय संगीत सृष्टीतील एक अतिशय मोठं आणि दुःखद वृत्त आणि महान गायिका आशा भोसले यांचे निधन 12 एप्रिल 2006 रोजी मुंबई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशात शोककळा पसरली असून संगीत विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आशा भोसले या केवळ एक गायिका नव्हत्या, तर त्या भारतीय संगीताचा आत्मा होत्या. गेल्या 7 दशकाहून अधिक काळ त्यांनी आपल्या सुरेल आवाजाने लाखो कोट्यावधी लोकांच्या हृदयावर राज्य केलं. त्यांच्या आवाजात एक वेगळी जादू होती. कधी रोमॅन्टिक, कधी भावनिक, कधी चंचल, तर कधी अत्यंत शास्त्रीय. मिळालेल्या माहितीनुसार आशा भोसले यांच्या प्रकृतीत काही महिन्यांपासून चढ उतार होत होते. वाढत्या वयामुळे त्यांना थकवा, अशक्तपणा आणि श्वसनासंबंधी त्रास जाणवत होता. 11 एप्रिलच्या रात्री त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि शरीर अत्यंत अशक्त झालं होतं. त्यामुळे तात्काळ त्यांना मुंबईतील ब्रेच कँडी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार सुरू केले. सुरुवातीला त्यांना चेस्ट इन्फेक्शन असल्याचं निदान झालं. त्यासोबतच त्यांना खूप थकवा आणि अशक्तपणा जाणवत होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासांतच त्यांच्या प्रकृतीत आणखी बिघाड झाली. त्यांना ICUमध्ये हलवण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना ऑक्सिजन सपोर्ट आणि आवश्यक उपचार दिले. पण वयाच्या 92व्या वर्षी शरीराची प्रतिकारशक्ती खूप कमी झाल्यामुळे उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. हळूहळू त्यांच्या शरीरातील महत्त्वाचे अवयव नीट काम करणं थांबवत होते. हृदय, फुफ्फुसे आणि इतर अवयवांवर ताण वाढत गेला. अखेर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना मल्टिपल ऑर्गन फेल्युअर झालं आहे, म्हणजे शरीरातील अनेक अवयव एकाच वेळी निकामी होत होते. सर्व प्रयत्न करूनही डॉक्टरांनी त्यांना वाचवता आलं नाही. 12 एप्रिल 2026 रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कुटुंबियांनी ही बातमी अधिकृतपणे जाहीर केली. ही बातमी समोर येताच संपूर्ण देशात दुःखाची लाट पसरली. सोशल मीडियावर, TV चॅनल्सवर आणि सर्वत्र त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जाऊ लागला. अंतिम दर्शन आणि अंत्यसंस्कार कुठे आहेत? आशा भोसले यांच्या पार्थिवावर मुंबईत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या चाहत्यांना आणि सामान्य नागरिकांना अंतिम दर्शन घेण्यासाठी वेळ देण्यात आला. अनेक मोठे कलाकार, राजकारणी, चाहत्यांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी वातावरण अतिशय भावनिक झालं होतं. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते, कारण एक अशी आवाजाची देवी कायमची निघून गेली होती. देशभरातून श्रद्धांजली. आशा भोसले यांच्या निधनानंतर भारताचे पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच अनेक प्रसिद्ध कलाकारांनी दुःख व्यक्त केलं. सर्वांनी त्यांना भारतीय संगीताचा अनमोल ठेवा असं संबोधलं. त्यांच्या निधनाला एक युगाचा अंत असं म्हटलं जात आहे, कारण त्यांच्या आवाजाने अनेक पिढ्या घडवल्या, प्रेरित केल्या आणि आनंद दिला. त्यांचं योगदान. आशा भोसले यांनी आपल्या आयुष्यात 10,000 पेक्षा अधिक गाणी गायली. त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तामिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली. त्यांचा आवाज प्रत्येक शैलीत तितकाच प्रभावी होता. त्या केवळ पारंपरिक गाणीच नाही, तर आधुनिक पॉप, गझल आणि कॅबरे प्रकारातील गाण्यांसाठी ओळखल्या जात होत्या. त्यामुळे त्या सर्व वयोगटातील लोकांमध्ये लोकप्रिय होत्या. कायम स्मरणात राहणारा आवाज. आशा भोसले यांचं निधन ही केवळ एका व्यक्तीची हानी नाही, तर ती भारतीय संस्कृतीची मोठी हानी आहे. त्यांच्या आवाजाने लाखो लोकांच्या आयुष्यात आनंद आणला. आज त्या आपल्यासोबत नसल्या तरी त्यांनी गाणी, त्यांचा आवाज आणि त्यांची आठवण कायम जिवंत राहिली.